कार्यालयात येतो, तो गजाच्या खिडकीपाशी माझ्या पत्नीस घेऊन आलेला माझा वडील मेहुणा उभा असलेला मला दिसला. तुरुंगाच्या वेशात, बंदिवानाच्या दुःखद स्वरूपात, पायात जकडून ठोकलेल्या जड बेड्यास शक्य तितके सहज तोलीत आज मी प्रथम त्यांच्यापुढे उभा राहिलो. माझ्या मनात ही सर्र झालं. 4 वर्षांपूर्वी जेव्हा याच मुंबईतून मी त्यांचा निरोप घेऊन विलायतेस गेलो होतो, तेव्हा परत येताना बॅरिस्टरच्या डौलदार झग्यात आणि आशेच्या व संपत्तीच्या झळकणाऱ्या प्रभावळीत मी दिसेन ही त्यांची आकांक्षा होती. तेथे आज मला या निस्सहाय्य निराशेच्या बेड्यांनी जखडून टाकलेला पाहून ते 20-19 वर्षांच्या तरुण मुलीच्या मनास केवढा धक्का बसेल. ती दोघे गजामागे उभी होती. माझ्या हातास हात लावण्याची देखील त्यांना चोरी होती. जवळ परक्यांचा निर्दय पहारा होता. ज्या विचारात शब्दांचे सान्निध्यही संकोचास्पद होते ते विचार मनात भरून आले आहेत. 50 वर्षाच्या म्हणजे जन्माच्या तटातुटीच्या आधीचा निरोप घ्यावयाचा, आणि तो ह्या विदेशी दारपोद्दाम कारादीपाच्या स्नेहशून्य दृष्टिपाताच्या कक्षेत. या जन्मात तुमची आमची भेट, पुन्हा भेट होणे जवळजवळ दुर्घट असे सांगणारी ती भेट. आकाश वळवाने भरून यावं तसे हे विचार एका क्षणात दाटून हृदयात भरून आले. पण हृदयातच दुसऱ्या क्षणी विवेकाच्या चौकीवर त्यास अटकाव होऊन त्यांचे थवे छिन्न विछिन्न करून टाकण्यात आले आणि दृष्टादृष्ट होऊन मी खाली बसताच त्यास हसून विचारले की, काय मला पाहिल्याबरोबर ओळखलेत का? हे केवळ कपडे बदलले आहेत. मी तोच आहे. थंडीचे निवारण करणे हा जो कपड्यांचा मुख्य हेतू आहे, तो ह्या कपड्यांनीही बहुतेक पूर्ण होतो. थोड्याच वेळात विनोदात रंगून आपण घरीच बोलतो आहोत असे ती दोघे सहज बोलू लागली. ती संधी साधून मी मध्येच म्हटले, बरे, ईश्वराची दया असेल तर पुन्हा भेट होईलच. तोवर जर कधी या सामान्य संसाराचा मोह होऊ लागला तर असा विचार करा की मुलामुलींची वीण वाढवणे व 4 काटक्या एकत्र करून घरटी बांधणे ह्याला जर संसार म्हणावयाचे असेल तर असले संसार कावळे चिमण्याही करीतच आहेत. पण संसाराचा ह्याहून भव्यतर अर्थ जर घेणे असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपण ही कृतकार्य झालो आहोत. आपली 4 चूल बुळकी आपण फोडून टाकली, पण त्यायोगे पुढे मागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल. आणि घर घर म्हणून करीत असतानाही प्लेगने नाही का शेकडो जणांची घरे ओसाड पाडली. लग्नाच्या मंडपातून नवरा नवरीस विलग हेसडून मृत्यूचे दाडे ढकलून दैवाने जोडपी विजोड करून टाकली. असा विवेक करून संकटास तोंड द्या. अंदमानास काही वर्षांनी कुटुंबास नेऊ देतात असे मी ऐकतो. तसे झालं तर ठीकच, परंतु ते न झाले तरीही ह्या दिवसात सहन करू अशा धैर्याने राहण्याचा प्रयत्न करावा. तसा यत्न करतोच आहोत. आम्ही एकमेकास एकमेक आहोत. आमची चिंता कशाला व्हावी? स्वतः जपले म्हणजे आम्हा सर्व मिळाले. ही आमची प्रश्नोत्तरे होत आहेत. तोच सुपरिटेंडेंटने वेळ संपला म्हणून म्हणताच ओठावरची अर्धी वाक्य तशी सोडून मी भेट संपवली. परंतु जाता जाता माझा मेहुणा मजकडे वळून घाईने म्हणतो, बरे, पण एक नियम आपण अवश्य पाळावा. प्रत्येही सकाळी कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने हा मंत्र आपण म्हणत जावा बरं का, नियमाने. मी कौतुकाने पाहत उत्तरलो, म्हणेन. ते परतले. मागे वळून न पाहता बेडी उचलून मला तिचा काहीच भार होत नाही हे माझ्या त्या परतणाऱ्या मंडळीस दाखवण्यासाठी चालताना हेतुपूर्वक ती सहज खळखळवीत मी तुरुंगाच्या आत गेलो. पण मन, मी आत्ताच त्यास जे शब्द उपदेशले तेच मनात मोठमोठ्याने उच्चारित वा दटावीत. गुरु जसे ओढून आणून बांधून टाकावे तसे विवेकाने बांधून टाकले. शक्ती क्षीण झाल्यासारखी वाटली. कोठडीत कोंडून हवालदार परत जाताच भुईवर पडलो. तो वरच्या त्या कबुतरांची पिल्ले केविलवाण्या सुराने आक्रोश व तडफड करू लागलेली दिसली. त्यांची आई सकाळी साहेबांच्या बंदुकीस बळी पडली होती आणि ती नेहमीप्रमाणे सूचित दाणे घेऊन आत्ता येईल मग येईल अशी वाट पाहता पाहता निराश व भयभीत झाल्याने ती पिल्ले वियोगाच्या वेदनाने तडपडत आक्रोशत होती. हाय हाय,
माझ्या वियोगाच्या वेदनांचे चित्र शक्य तितके करुण भयंकर खेचण्यासाठीच काही या कपोतांच्या पिल्लांच्या शोकाची पृष्ठभूमी कोण्या अदृष्ट चित्रकाराने हेतुपूर्वक निवडली आहे. मनाला ताण सोसवेना. भुईवर पडल्या पडल्याच झोप लागली. तोच, उठा, अहो निजलेत काय साहेब, कामाच्या वेळात आपणास निजलेले पाहिल तर आम्हास काय म्हणेल, म्हणून दाराच्या गजात आपला दांडा जोराने खडबडवीत शिपाई म्हणाला. उठलो. पुन्हा तीच चराटे, तेच कुटणे, तेच उलगडणे. चालली का त्या कुट? बहुधा शिक्षा लागू होऊन 1 महिना झाला असावा. कच्च्या बंदीवानाचे जे जेवण मला पूर्वी मिळे तेच शिक्षा झाल्यावरही अजून मिळत असल्याने दूधही मिळत होते. मी आत्ताच जेवून उठलो होतो. इतक्यात हवालदाराने बाहेर बोलावले. तो सुपरिटेंडंटही आला. अंथरूण बरोबर घ्या. मी अंथरूण उतरून घेतले. मनात म्हटले, हे काय, अखेर अंदमानामध्ये चाललो की काय? दाराशी आलो तो तुरुंगाची गाडी उभी होती. आत बसलो. गाडी बंद झाली. इतकी की बाहेरचे काही एक दिसेना. ना दिशा ना मार्ग, केवळ खडखडणे मात्र ऐकू येत होते. गाडी थांबली. उतरतो तो आणखी कोंडल्याशा तुरुंगात मी उभा आहे असे दिसले. आत नवीन बंदिवान येताच जे 16 संस्कार होतात ते होऊन एकदाचा कोठडीत बंद झाल्यावर पाहतो तो डोंगरीच्या तुरुंगापेक्षाही कडक एकांतात व निर्जन स्थितीत मी बंद आहे. एक बंदी वॉर्डर मात्र दूर दिसत आहे. थोड्याच वेळाने जेवण आले. दार उघडता उघडता माझ्यासाठी हिंदी हवालदार न धाडता हेतुपूर्वक धाडलेल्या इंग्रजी सार्जंटाने जरा इकडे तिकडे पाहून गुड डे म्हणून रामराम केला. मी हळूच विचारले, हा कोणता तुरुंग? त्याने बरोबरच्या हिंदी बंदीवानास कळू नये म्हणून स्पेल करून सांगितले, बायकला, BYCULLA. डोंगरीच्या एकलकोंडीपेक्षा भायकळ्याची एकलकोंडी चढताना एकांताच्या वा उदासीन्याच्या तीव्रतेची पुढची पायरी चढावी लागली. डोंगरीत शेजारी मनुष्य कोणी नसे, पण दूरचा गलबला तरी ऐकू येई. जवळ एकाच दुसरे पुस्तक व किरकोळ सामान तरी असे, पण आज ते सर्व गेले. दुरून गलबला देखील ऐकू येत नाही. जवळ मनुष्य तर काय, पण सवयीच्या वस्तू देखील उरल्या नाहीत. सामानाची देखील एक प्रकारची सोबत असते. ओळखीचे मनुष्य नसल्याप्रमाणेच ओळखीच्या वस्तू नाहीच्या झाल्यासही चुकलेसे ओसाड वाटू लागते. खोलीची पाहणी केली. पाहण्यास काही सापडेना. एरझाऱ्या घालू लागलो. मनात वाटू लागले, आपण धरलो गेल्याने आपल्या क्रांतिकारक संस्थेची काय स्थिती होईल, पुढे काय घाट रचला पाहिजे. संध्याकाळचे जेवण झाले. राजकारणाच्या विचारांच्या काहुराने खळबळलेले चित्त विचारास काहीतरी दुसरा विषय मिळाल्याने थोडे शांत झाले. जेवण होऊन भांडी घासून पुन्हा त्या सदोदित बंद केलेल्या गजांच्या दाराशी उभा राहिलो. संध्याकाळ झाली. तीच संध्याकाळ, तीच रात्र, तीच तात्विक विचाराने लाभलेली तात्कालिक शांती सप्तर्षी या कवितेच्या उत्तरार्धाचा विषय झाली आहे. आज 2 अर्ज केले होते. डोंगरीतून निघताच तेथे जे थोडेसे दूध मिळे तेही बंद केले गेल्याने व भायकळ्यात नुसती भाकर खाल्ल्याने पोट बिघडे, म्हणून दूध पुन्हा देण्यात यावे ही एक मागणी केली होती. आणि दुसरी ही होती की माझपासून घरची व सरकारी सर्वच पुस्तके जी काढून नेली होती त्यापैकी कोणते तरी वाचावयास मिळावे. अगदी काही ना काही तरी निदान बायबल तरी वाचावयास देण्यात यावे. त्या अर्जास उत्तर मिळाले, दुधाची आवश्यकता दिसत नाही, बायबल विषयी बघू. अखेर काही दिवसांनी बायबल मिळाले. बरेच दिवस पुस्तक नसल्याने ते मिळताच वाचावेसे वाटून बायबल उघडले. तोच पहारेकराने सांगितले की पुस्तक कोठडीत ठेवायचे नसून संध्याकाळी काम संपले तर 1-2 तासच देण्यात यावयाचे आहे. तेव्हा ते परत दिले आणि पुन्हा सक्त कष्ट म्हणून जे काम दिले ते करीत व मनात नेहमीच्या कार्यक्रमाप्रमाणे कविता रचित बसलो. शेवटी संध्याकाळी एकदाचे बायबल मिळाले. येशू ख्रिस्ताच्या चारित्र्याविषयी आणि उपदेशाविषयी मला नेहमीच आदर वाटत असे. फ्रान्समध्ये मी नव्या कराराचे चिंतन व अभ्यास करीत असे. आता गोविंद सिंहांच्या आर्या संपत आल्या होत्या आणि सप्तर्षीही होत आला होता.
पुढच्या कविता रसावयासाठी अवश्य ती ऐतिहासिक वाङ्मयात्मक साधने मिळाली नसल्याने व काव्य कोणत्या विषयावर करावयाचे हेही स्पष्ट निश्चित न झाल्याने प्रथम येशूचे चरित्रच मराठीत कविताबद्ध करावे असे ठरविले. जुन्या कराराचा ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टीने विवेचनात्मक अभ्यास करीत असताना ज्यू लोकांच्या राष्ट्रीय बंदिवासातील दुर्दैवी व निस्सहाय्य स्थिती आणि त्यातून सुटण्यास्तव त्यांचे चाललेले प्रयत्न यांची वर्णने वाचित असता. पण हे मला अंदमानामध्ये एकदाचे नेहून का टाकीत नाहीत? शिक्षा लागल्यापासून 6 महिन्यांच्या आत जर बंदिवानास काळी पाण्यास धाडण्यात आले नाही तर ते 6 महिने मोजण्यात येत नाहीत असे काहीसे मी ऐकले होते. त्या विरहित अंदमान रेग्युलेशनमध्ये हेही वाचले होते की 6 महिने तुरुंगात ठेवल्यानंतर काळे पाण्यावर बंदिवानास बाहेर बेटावर सोडण्यात येऊन थोडे लिहिणे वाचणे येणाऱ्यास तर 100 लोकांवर देखरेख करण्याची व इतर महत्त्वाची व पैदासीची कामेही मिळतात. तसेच असेल तर ते जीवन ह्या तुरुंगातील कोठडीतील जीवनापेक्षा पुष्कळ सुसह्य होण्याचा संभव आहे. निदान समुद्राच्या तटावर क्षणभर थांबून मुक्त वायू श्वसिता येईल, लोकात मिसळण्याची संधी मिळेल, त्यायोगे पुनःप्रचार आणि लोकोपयोगी कार्यही करता येतील. 10 वर्षांनी कुटुंबासह घर करून राहता येईल. अशा स्थितीत माझे जीवन क्वचित बरेच सुसह्य होईल. पण लगेच मनाला अतिशय वाईट वाटू लागावे की ज्यांना माझ्याबरोबर 5, 10, 15 वर्षांच्या शिक्षा झाल्या आहेत आणि ज्यांना कोठडीतल्या ह्या बंदीगृहातील भुयारातच काढाव्या लागणार आहेत, त्यांचे कसे होईल? त्यातील कोणी माझे बालमित्र होते, कोणी विश्वस्त सहकारी होते, कोणी अभिन्न हृदय सहचारी होते. बहुतेक जण माझ्यावर निस्सीम भक्ती आणि प्रीती करीत आले होते. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर गुदरलेल्या या संकटात त्यास मला काहीही सहाय्य देता येणे शक्य नाही. माझ्यामुळे त्यांच्यावर ही संकटे आली म्हणून भ्रांतीने का होईना पण माझ्यावर ते रुष्ट तर झाले नसतील. त्यातही ते ज्यांच्या वृद्ध माता ज्यांनी त्यास लहानाचे मोठे केले आणि आता ज्यांच्या वार्धक्याच्या हातातून ही ममतेची यष्टी दैवाने एकाएकी हिसडून नेली. आणि या दोघांची आणि त्या वृद्ध मातांची मला फारच दया यावी आणि तो वज्रनिश्चयी वीर की ज्याने ऐकावयासी दुस्सह अशा यातना सहन केल्या, पण माझ्याविरुद्ध एक ब्रही नाही तर नाहीच उच्चारला. आणि ती तरुण मुले या सर्वांच्या यातनांची आठवण होऊन त्यांचे मला इतके वाईट वाटावे की माझ्या यातनास मी खरोखरच काही वेळ अगदी विसरून जावे. पुन्हा विचार करावा की निदान मी काही मागे तर रेंगाळलो नाही ना. आघाडीच्याच कठोरातील कठोर आघातास आपली छाती पुढे केली नाही का? मग आता जे अपरिहार्य, जे सर्वांचेच कार्य, त्याचे सर्वच भागीदार असावयाचेच. आणि झाले हे, भोगिले हे काहीच नाही. अजून तर मी मागेच एक अर्ज केला होता आणि त्यात मला झालेल्या 2 जन्मठेपींच्या शिक्षा एककालिक करण्यात याव्या असे विनविले होते. त्या विनंतीचे समर्थनार्थ जी कारणे दिली होती त्यात हे एक होते की दंडविज्ञानात जन्मठेप शिक्षेचा अर्थ मनुष्याच्या आयुष्याच्या कर्तृत्वाचा सामान्य काळ असा करण्यात येतो. इंग्लंड इत्यादी देशात तो 14 वर्ष धरतात. हिंदुस्थानात तो अपराध परत्वे 20 किंवा 25 वर्ष मानण्यात येतो. ही अवधी म्हणजेच दंडविज्ञानातील आयुष्यकाळ होय. अधिकात अधिक शिक्षेचा हा अवधी होय. तेव्हा मला 2 जन्मठेपी ज्या मिळाल्या त्या एककालिक जर न केल्या आणि एक जन्मठेप भरल्यावर दुसरी जन्मठेप भरणे असा त्याचा अर्थ घेतला तर दंडविज्ञानाच्या भाषेत हा जन्म संपल्यावर ही शिक्षा भरण्यास दुसरा जन्म घेतला पाहिजे असे झाल्यासारखे हास्यास्पद होणारे आहे. आणि वास्तविक ही 50 वर्षे काळे पाण्याची भयंकर पद्धतीने मरणे म्हणजे हा जन्म संपून दुसऱ्या जन्मीही शिक्षा भोगण्यास भाग आहे. तेव्हा हा हास्यास्पद अर्थ टाळण्यासाठी माझे सुटकेचे वर्ष 1960 हे न ठेवता जन्मठेप म्हणजे 25 वर्ष जे अधिकात अधिक शिक्षा समजली जाते ती असे निश्चित करावे. या अर्जाचे आज उत्तर आले की तुमच्या जन्मठेपी एककालिक न करता अनुक्रमानेच भोगल्या पाहिजेत असा निकाल देण्यात आला तोच बरोबर असून आपली शिक्षा 50 वर्ष आणि सुटकेचे वर्ष 1960 हेच होय. हे उत्तर सांगण्यासाठी जे इंग्रज गृहस्थ आले होते ते माझ्या अर्जातील परिभाषा सहेतुक उचलून मला संमिश्र विनोदाने म्हणाले,
अहो सावरकर, अखेर सरकारने असेच ठरवले की तुमची एक ह्या जन्माची जन्मटे भरल्यानंतरच पुढच्या जन्माची दुसरी जन्मटे भरावयाची. मीही हसत म्हणालो, तर मग त्यातल्या त्यात ही समाधानाची एक गोष्ट आहेच की हिंदू लोकांचा पुनर्जन्माचा सिद्धांत तरी सरकारने एकदाचा मांडला आणि ख्रिस्ती धर्माची पुनरुत्थानाची कल्पना सोडून दिली. आज जेवण इतक्या लवकर? हे काय? तुरुंगात म्हटले म्हणजे जीव जावयाचा तरी त्याने ठरल्या वेळेस कार्यक्रमाप्रमाणेच गेले पाहिजे. इतके सगळे समजशील असावयाचे. अन्नाकरता जेवणाकरता मरण येत असले तरी जेवण लवकर येणार नाही. पाहिजे असल्यास मरणाने जेवण येतो थांबावे. मग आज हे जेवण भलत्याच वेळेस कसे? अर्थात काहीतरी नवीन घडणार. जो गोरा अधिकारी पहाऱ्यावर होता त्याच्याकडे जिज्ञासू दृष्टीने पाहिले. त्याने टोपीला मागे सारण्याच्या निमित्ताने हात दूरवर मागे नेऊन दोनदा हलवला. अर्थात कुठेतरी आमची पाठवण होणार. जेवण झाले. भिंतीवर एका अणकुचीदार खड्याने काही कविता खरडून ठेवल्या होत्या. त्या घाईघाईने पाठ करून पुन्हा कोणास उमगू नयेत म्हणून घासून टाकल्या. तोच चलो म्हणत शिपायाने दार उघडले. गोऱ्या सार्जंटाच्या अधिकारात आम्हास एखादी निर्जीव वस्तू सोपवून द्यावी तसे काराधिपाने दिले. मोटार, स्टेशन आगगाडी, पुन्हा स्टेशन. येथे पत्ता लागला की हे ठाणे आहे आणि आम्हास तेथील तुरुंगातच जाणे आहे.